काय केलं हे? काय केलं? कशाला उगीच बहीण भावात इस्तव पुरताय? मी मी उस्तपुरला. नाहीतर काय, चांगलं निघालं होतं गणोजी दादा येसूबाईंना आणायला. मेणावे शिरून माघारी फिरवला. मामा मी ना माघारी फिरवला तेच बरोबर. काय तेच बरोबर? ते वडील धार म्हणून तुमचं मान राखत्यात, तर तुम्ही ए भामा, मान तर आता समधीच राखत. तू इकडे इकडे हे बघ, हातावर नवीन रेश उमटली बघ. कसली रेष? आणि हे रेषेचं खूळ अजून डोक्यात आहेच का? म्हणायला रेषच ती भाग्यरेष आहे. ती सत्तेचा लाभ लवकरच होणार आहे. आणि कोणी लोंग्या सोंग्यानं नाही, तर ज्योतिर्भास्कर गणेश पंडितांच्या शिष्यानं वामनपंत शास्त्री सांगितलंय. कळलं का? हे बघा, मग अशी मी माणसात बोलणं बरं समजले नाही, तर आता बोलते. बंद करा या सगळ्या गोष्टी आणि ग बसा. आता समज निवळलंय, वतनाच्या गोष्टी बी बंद झाल्या. आता उगा तळ हातावरच्या रेषा दाखवून नात्यात रेगुट्या नका मारू. ऐका भामा, तुला कवा यायची अक्कल? आता सत्ता हातात येण्याचा दिवस, वतन हातात येण्याचा दिवस, आणि तू मला विरोध करतेस. विरोध करणार, 10 वेळा विरोध करणार. हे बघ, मी आजवर काय बोललो का? नाही. आताच का बोललो? याला कारण तळ हातावर उमटलेली ही रेषा ही थेट कुठं जाते माहितीये का? गुलालबारी. गुलालबारी? थेट बादशाह औरंगजेबाच्या तंबूत. हो, तो काय तुम्हाला देणार? तो तोर पाडणारा? तो काय नाही देणार. देणार ती ही रेषा. अहो, पर दिलं तर गणोजी दादासनी देईल. तुमचा काय संबंध? अशातच आपलं गोड दाबटायचं. कमराला अशी वजनदार तलवार बांधायची, धनुजीरावांच्या आडुशानं दुसरं वतन मागायचं. झालं मग आपण बी वतनदार. सपान बघा. आणि नाहीच मिळालं वतन, शेवटी नोकरी कर, पण औरंगजेबाची. औरंगजेबाच्या तडाख्यातनं काही शिल्लक राहायचं नाही. अगोदरच त्याच्या आसऱ्याला जाऊन उभं राहायचं. आणि शेवटी हातावरच्या रेषेचा भरोसा आहेच की. बघच तू, मल्लिका बनवतो बघ तुला. मल्लिका बनवताय? गणोजी दादांचा खेळ खंडोबा करून? माझं माहेर चांगलं म्हणून मी या घरी टिकले. मला पुन्हा अशा रेषाबिषयी काही दाखवू नका. कान्होजी काकांचं बोलणं आवडलं नाही आम्हाला. वतनासाठी म्हणे दाढीचा आकार बदलणार, बादशहाच्या पाया पडणार, तिथे नोकरी पत्करणार. तुम्ही जरा ऐकताय का आमचं? काय ऐकायचं? वतन मिळत नाही तोवर दाढी वाढवणार असा पण केलाय त्यांनी. हे आज आम्हाला कळतंय. हे ठाऊक होतं तुम्हाला? त्यांचं हे वागणं बरं आहे? ही एका अर्थानं फंद फितुरीच, बेबनाव करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. तसं नाही आहे, तुम्ही ऐका आमचं. मग कसं? ते काय म्हणालेत ऐकलत ना? यापुढे मेणा पालखी रायगडावर जाईल ते वतनाचा कागद घेण्यासाठीच. आणि वाईट मला या गोष्टीचं वाटतंय की तुमचा या सगळ्याला होकार आहे. तुमच्या अवस्था नाजूक आहे आता, नका विचार करू कशाचा. म्हणजे तुम्हाला वतन हवंय तर मिळालं तर घेणारच की. पण वतनाचा विषय मामासाहेबांनी समजावून सांगितल्यानंतर बंद झाला होता ना, मग आत्ताच का? का ऐकताय कान्होजी काकांचं? आणि त्यांना या सगळ्यात का रस? हे बघा, कान्होजी काकांच्या बद्दल काही बी बोलू नका. वडीलधारा माणूस आहे, आम्हाला आमच्या आबांच्या ठिकाणी आहे, आणि त्यांचं काही चुकतंय असं वाटत बी नाही आम्हाला. जे हाय ते हाय. आम्ही आमच्या हयात काढली वनवन भटकत. राजा असून नशिबी वनवास आला आमच्या. ना हत्ती घोड्याचा मान, ना कसला हुकूम, ना कसला अधिकार. हेच दिवस पोराला बी दाखवायचेत का काय? त्याच्या भविष्यासाठी आम्हाला पाहिजे वतन. आणि वतन बी कोणाचं हिसकावून घेत नाही. आमच्या हक्काचं, हुकुमाचं, पूर्वजांचं वतन आहे.
म्हणजे तुम्ही ताईसाहेबांना आणायला जाणार नाही तर? हम्म. कान्होजी काका चिडतील आमच्यावर. तुम्ही त्यांचं का ऐकताय? का ऐकताय म्हणजे आमचं हित चिंतणाऱ्या प्रत्येकाचं ऐकणार आम्ही, आणि कान्होजी काकांचं तर ऐकणारच. अवा आमच्या पायी दाढी वाढवली माणसानं. एकच सांगते मी तुम्हाला, कोणाचे दाढी मिशा बहीण भावाच्या नात्या आड येऊ देऊ नका. आमची विनंती आहे तुम्हाला. मेणा पाठवा रायगडी. रायगडी मेना पाठवला तर शेणाची किंमत उरणार नाही आम्हाला शिरक्यापुळात. मेना रायगडला जाणार नाही. ऐक, बाईसाहेब, वैद्यराज, प्रणाम मातोश्री. कशी प्रकृती आहे सुनबाईंची? प्रकृती तशी ठीक आहे, चाटण दिले. चिंतेचं काही कारण नाही ना वैद्यराज? नाही नाही मातोश्री, अहो मग अशी अचानक घरी कशी आली त्यांना? ते त्यांना अतिविचारामुळे तसं होते. गेल्या काही दिवसांपासून स्वराज्यात घडणाऱ्या घडामोडी आणि शंभूराजेंची चाललेली धावपळ, हसन अली खानाचं आक्रमण, या साऱ्या गोष्टींचा विचार राणीसाहेब सतत करतायत आणि त्याच्यामुळेच त्यांना हा त्रास होतोय. परंतु आता नाही ना काही त्रास होणार? नाही होणार, परंतु आपणच आता अधिकारवाणीने सांगावं, त्रास करून घेऊ नका म्हणावं. दगदग कामाची नाही. या दिवसात जेवढा आराम मिळेल तेवढं बरं आहे. ठीक आहे, आम्ही बोलतो त्यांच्याशी. चाटण मात्र वेळेवर घ्या म्हणा. काळजी नका करू. आता आमचाच पहारा सुनबाईंवर असेल, त्याशिवाय त्यांना कळणार नाही. येतो. काय व असं येड्यासारखं वागायचं शान्या माणसानं? हा धारात्या, तुला आमची तगमग नाही का ग ध्यानात येत? समद स्वतःच्या हातानं करून घेताय. उद्या जर का काही कमी जास्त झालं ना, तर मग तुम्ही हायसा आणि मी हाय. सुनबाई, काय झालं? कसं वाटतंय तुम्हाला? मातोश्री, अहो, असं काय एवढ्या धीराच्या तुम्ही आणि रडताय? राजांची काही खबर? खबर यायची तेव्हा येईल, पण तुमचं हे असं वागणं आम्हाला अजिबात रुचत नाहीये. काही एवढी तगमग? राणूबाई, हे बघा, तुमची वाघीण कशी मुळूमुळू रडतीये. ती रडतात नाही तर आम्हाला तर गालावरून ठिणग्या ओघळताना दिसतायत. काय झालं वहिनीचा? कोणता सल आहे मनात ते तरी सांगा. बत्ताशीबाई, हातातोंडाशी आलेला जंजिरा सोडला आणि राजे त्या हसन अली खानाला सामोरे गेले. एक रात्रही विश्रांती घेतली नाही त्यांनी. पाठीवरची ढाल सोडली नाही की अंगातलं चिलखत उतरवलं नाही. खिंबर आराम नाही केला. हस्से वाऱ्यासारखे निघून गेले. किती धावपळ, किती पळापळ. आणि राजांनी किनारा सोडला हे पाहून आता सिद्धी खुश होणार. औरंगजेब आपली चाल यशस्वी झाली म्हणून खैरात वाटणार. पण जंजिराच्या किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या मावळ्यांचं काय? त्यांनी कोणाकडे बघून जंजिराशी लढायचं? आपल्या मावळ्यांची उमेद कमी झाली तर? अव तसं काय बी होणार नाही. नाही धारात्या, जंजिराचे बुरुज ढासळलेत. सेतू अर्ध्यापर्यंत बांधलाय. राजांच्या कर्तबगारीच्या लाटांच्या थापडात जंजिरा रोज खातोय. त्यात खंड पडायला नको.
एक वेळ सेतू बांधायला दगड कमी पडले तरी चालतील, परंतु जिद्द कमी पडता कामा नाहीये. नाही, जिद्द नाही कमी पडणार. वहिनीसा, तुमच्या मनात काय आहे? आम्ही जंजिऱ्यावर जाणार. अहो, राजा वैद्य रागावतील. वैद्यराज मागावून रागवत्याल, आधी म्या रागवन. धारात्या, मातोश्री, आम्हाला थांबवू नका. वहिनीसा, बताशीबाई, आम्ही जाणार. आमच्या शंभू देवानं तांडव मांडलाय. आता आम्ही जिद्दीचा आसमान भेदणारा डमरू वाजवणार. पण जंजिरा उफळत्या दर्यात बुडताना बघणार, बघणारच. वहिनीसा, हे तुम्ही नाही, पोटातलं बाळ बोलतंय. अहो, डमरू वाजवणारा काळ भैरवच तो. खंडोजी, खंडोजी, मोर जाऊ नको, घात झालाय. काय झालं? आपल्या फौजेला ताकापटका झालाय आणि राजांच्याच पथकाला धोका झालाय. मी दुसऱ्या पथकाच्या पिनीला होतो, तिथं खबर आली की राजा घायाळ झालेत, घोड्यावरनं पडलेत. काय? समध्या सैन्यात ही खबर वाऱ्यासारखी पसरली. खरं काय हाय, राजांचंच पथक होतं ना ते. हो, पुढे गेलेलं पथक राजांचंच होतं. राजेच बिनीच्या पथकावर राहणार होते, पण ते गेले नाहीत. गेले नाहीत? मग आहेत कुठं? आहेत तर सुखरूप. हो रायपा, सुखरूप आहोत आम्ही. राजू बघू द्या, मन भरून बघू द्या मला. रायप्पा, क्या हुआ? काय झालं काय? हो, काय सांगू कविराज, आमच्या पथकात खबर आली की राजा घायाळ झालं. फौजेचं एक पथक हसन अली खानच्या तर्फेनं निघालं होतं. राजा आघाडीवर होतं. निबिड जंगलात जात असताना हसन अली खानच्या लपलेल्या तिरंदाजानं बाणांचा वर्षाव केला. पेटलेल्या बाणांनी घोडी बिथरली. बघता बघता जंगलात पेट घेतला आणि राजा घायल झाले अशी खबर आली. लय घाबरलो राजा, लय घाबरलो. पण तुम्हाला इथं बघून रायपा शांत हो. आम्हाला काहीही झालेलं नाही. आम्ही त्या पथकात असणार होतो, पण ऐनवेळी आम्ही निर्णय बदलला. त्या पथकाबरोबर गेलो नाही. दुसऱ्या पथकाबरोबर जाऊन दक्षिणेतल्या खिंडीच्या रस्त्यानं पहिल्या पथकाला मिळणार होतो. हो पावला राजा, तुम्हाला इथं बघून जीवात जीव आला. राजा, राजा, आमचं काय बी होऊ दे, पर तुम्हाला काय व्हाया नको. राजन, नाही, रायप्पाच्या सांगण्यावरनं तुम्हाला दगा झालाय अशी बातमी आपल्या पसरलेल्या पथकात गेली असणार. हो, गेली आहे. मग प्रथम आपल्या पथकानं कळवायला हवं तुम्ही सुखरूप आहात. होय कवी, आम्ही सुखरूप असल्याची खबर आपल्या सगळ्या पथकांना कळवा. आणि आता आपल्याला तातडीनं घायाळ झालेल्या पथकाला भेटावं लागेल. जी राजन. पण कविराज, असा कसा हल्ला झाला? गनीम दबा धरून बसला आहे, ही खबर आपल्या हुलस्वरांना कशी मिळाली नाही? खरं तर मिळायला हवी होती. याचा अर्थ हसन अली खान सावध आहे. तो सावधपणे चाली आखतो. आणि कविराज, एवढ्या निबिड जंगलातून आपली फौज जात असताना सुद्धा हल्ला होतो. आपल्या फौजेची वाट हसन अली खानाला कळते. याचा अर्थ हसन अली खानाचे हेर आपल्या फौजेत असले पाहिजे. जी राजन. माग घ्या त्यांचा. खंडोजी, रायप्पा, तुम्हा दोघांवर आम्ही एक वेगळीच कामगिरी सोपवणार आहोत. तुम्ही दोघं आमच्या सोबत थांबा. राजा, काय झालं ज्योतिषी? ज्या पथकावर हल्ला झाला त्या पथकात मी होतो. आपले मावळे कसे? लय हानी झाली नाही, पण तुमचा वेश जिरोटप घालून पथकाच्या आघाडीवर प्रति संभाजी महाराज म्हणून. कोण? नागो पाटील आगरी? जी राजा. गनिमांची दिशाभूल करावी म्हणून आम्ही तो हुनर केला होता. त्यांचं काय झालं?
ते बाण लागून खाली पडलं आणि तुम्ही पडल्याची वार्ता समधीकडे गेली. नागो पाटील आगरी आमचा वाघ पडला. कविराज, आता थांबून उपयोग नाही. नागो पाटील आणि या आगरी मावळ्यांमुळे ठाणे कल्याणचं मुलूक मात्र आबादित राहील. चला. तुम्ही काय बी करा, किती बी खटपट करा, औरंगजेबासमोर कोणाच काय चालणार नाही. काय बोलताय काय कान्होजी काका? मग आता तुमच्या नजरेत आपला नेहमीचा समुद्र असेल, आहे ना व? नजर टाकाल तिथवर पाणीच पाणी. तसाच समुद्र घेऊन बादशाह आलाय. नजर टाकाल तिथवर माणसंच माणस, हत्यारबंद माणस. आता बोला. आणि त्याच्या पुढं यो सह्याद्री म्हणजे पार कसं दगड. भिजायला आणि व्हायला असं किती लागणार आहे हो? मग आता विचार काय तुमचा? नाही, तसा माझा काही विचार नव्हताच. ही बघा, हातावर रेषा उमटली, भाग्याची रेषा. वतन मिळणार ही काळ्या दगडावरची रेख. आणि नाही मिळालं तर? असं कसं मिळणार नाही? उगा दाढी वाढवले का? पण केलाय मी पण. मी तर वतन मिळवणारच आणि तुम्हालाही वतन मिळवून देणार. साठी बादशाच्या दरबाराच्या किती बी खेट्या मारावं लागला ना तरी मारीन, मध्यस्थी घालीन. बक्षी वजिरांच्या मुठी मोहरांनी गरम करेन. एवढं सोपं नाही ते. काय सोपं नाही? वतन मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाईल, गप बसणार नाही. या शृंगारपुरात सोन्याचं दिस परत आणीन. पिलाजीरावांच्या काळात होतं अगदी तसं. मला काय वाटतंय कान्होजी काका, आता आपण महाराजांच्या मागं उभं राहावं. जे झालं ते सोडून द्यायचं आता. अहो, तुम्ही ते दिस बघितलं नाही म्हणून असं म्हणताय. त्या जुन्या काळचा डौल काय न्याराच होता. रिद्धी सिद्धी हरेकाच्या घरी पाणी भरायचे. दूध दुप्त धनधान्य सुकाळ आणि परत आपलं राज. आपण म्हणू ती पूर्व दिशा. आता आपल्या वतनाची कवच कुंडल काढून घेतली शिवाजी राजांनी. कसं जगणार जगायचं? लय जात झाला. हा पर हातावर ही रेषा उमटली आणि जरा जीवात जीव आला. तुमच्या जीवात जीव आलाय, तर आमचा जीव इथं गळ्यापातूर आलाय. का? काय झालं? काय झालं म्हणून काय विचारताय कान्होजी काका? मी न धाडलं नाहीत आपण रायगडावर. मंडळी रागवली आमची. व आता मी येण्याचा विचार करू नका, पालखीचा विचार करा. पालखीचा. बरं चला, जरा पेट मारून येतो. सराव मोडून चालायचं नाही. तुम्ही म्हणताय ते बी पटतंय कान्होजी काका. शेवटी जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. अहो, बोला. कान्होजीरावांचं बोलणं फारसं मनावर घेऊ नका. मला त्यांची लक्षणं काही बरी वाटत नाही. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? ते झालं तरी वडीलधारी माणसं आहेत, ऐकाय पाहिजे त्यांचं. असली तरीही स्वराज्याचा विचार जपा आणि दादासाहेबांच्या मागं उभं राहा. बघू, जवा घाऊ तवा पोळ्या.